तर नमस्कार मित्रांनो, आपलं खूप स्वागत आहे एका न्यू ब्लॉगमध्ये। तर आज संकष्टी आहे, तर संकष्टी निमित्त आम्ही जात आहोत टिटवाळ्याला गणपती बाप्पा आहे। तर चला आता तुम्ही पण आमच्यासोबत दर्शनाला। तर गाईस, आम्ही आता टिटवाळा स्टेशनला आलो आहे आणि बघा मम्मी पप्पा पण भेटलेत आम्हाला। दिसतंय ना? काय नाही। तर मित्रांनो, आम्ही आताच उतरलोय रिक्षामधून। 10-15 मिनिटं लागतात तिकडे यायला टोलची। हे मंदिर आहे आणि हे मंदिराचं गेट आहे आणि आम्ही काढून घ्या, नंतर मग काय भेटणार आणलंय मित्रांनो। वाव, मस्त तलाव आहे इथे। इथे बोटिंग अलाउड आहे। हे बघा, ही बोट, हे मंदिर। हा, बोला बोला। जरा मेहनत कर। काय करतोय तू? टाकला सगळं तिथे उभा राहा, तिथे वर आता लांब मस्त टाकला। तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय गार्डनला, कारण दादा आमचा येतोय म्हणून। हा, वहिनीचा दादा येतोय, माझा पण दादा येतोय म्हणजे नाही, मग समजतील ना की हा तर दादा आलेला आहे। मग वहिनीचा दादा येतोय म्हणून थांबलोय। इथे बसूया। शमू डॉगी बघ। अरे हा ते धावला तो पळाला डॉग पण। अशा प्रकारे आम्ही लालमजरा झालो आहे गाईस। आम्हाला ऊन येते। काढ रे असं व्हिडिओ चालू आहे वहिनी। इथे बघा काय चाललंय मम्मी। इथे भलतच चाललंय काय। दात घसरत जातील। मी रानामध्ये फिरतोय, ए समर्थ, आम्ही गवतामध्ये फिरतोय, बघा कसे। पाय घालशील। हा, तेच पाय। आता आम्ही चालतोय नाको पाठवून। गाडी बरोबर आली पाहिजे। हो। तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय दर्शनाला। वहिनीचा दादा पण आलेला आहे, पण त्यांना पण घेऊया आता आपल्या ब्लॉगमध्ये। माझा दादा आलेला आहे। हा बघा, वहिनीचा दादा। आम्ही आता आलो। हाय, माझ्या वहिनीचा दादा। तर मित्रांनो, आम्ही आता ओटी घ्यायला चाललोय। मग डायरेक्ट आपण आता ओटी घेऊन लाईनीमध्ये भेटूया। तर गाईस, आम्ही ओटी घेतली आहे। तर वहिनीची पण ओटी बघा, आम्ही ओटी घेतली आहे।
वरून दाखव. इथून धोका इथून धोका. तर मित्रांनो आत्ताच आमचं दर्शन झालंय, मन प्रसन्न झालं, खूप बरं वाटलं. लसरकावा मोदक खायला या. पाठी आम्ही आता सगळे इथे बसलोय, मंदिर समोर आहे. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय घरी. मम्मी वडा चालली आहे आणि मी चालली आहे वहिनीकडे. हे बघा आम्ही मोराचा पीस पण घेतला. मित्रांनो आता सर्व आले चाय प्यायला, मी सोडून. मी कॉफी मागवली, कॉफी लवर. हे बघा चाय लवर आमची, आणि हा आमचा गाडी लवर. गाडी लवर. हे इथे तिघं चाय पित आहेत. हा बघा कसा सूप करून पितोय. पप्पा आणि दादा वेगळेच धुवून देते. तर गाईस आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी मस्त राहा, स्वस्त राहा.